आज आपण ऊसाशिवाय ऊसाचा रस कसा बनवायचा ते बघणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आता ऊसाचा रस पिण्यासाठी आता बाहेर जाण्याची गरज नाहीये, कारण आपण घरच्या घरीच उत्तम चवीचा असा ऊसाचा रस बनवू शकतो। ही व्हायरल झालेली रेसिपी आहे, खूप लोकांनी बनवून बघितलेली आहे। तर ह्यासाठी आपल्याला योग्य प्रमाण माहिती असणं आवश्यक आहे, म्हणूनच योग्य प्रमाण वापरून कसं करायचं तेच मी आज सांगणार आहे। पण खरंच ऊसाच्या रसासारखा टेस्ट याला येतो का, हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला गुळ लागणार आहे। तर इथे मी 4 क्यूब गुळाचे घेतले, तुम्ही साधा गुळ जरी घेतला तरी चालेल। तर 4 टेबलस्पून आपल्याला गुळ लागणार आहे। अर्धा इंच आल्याचा तुकडा लागणार आहे। 4-5 आईस क्यूब्स लागणार आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 15 ते 20 पुदिन्याची पानं, आणि अर्धा लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर पाव चमचा काळं मीठ घालायचं, आणि चिमूटभर आपल्याला साधं मीठ घालायचंय। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये घालून आपल्याला बारीक करायचंय। आता यातच आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचंय। ते पाणी मी घातलेलं आहे, आणि आता मी इथे छान असं बारीक करून घेतलेलं आहे। आपल्याला खूप छान बारीक करायचं, एकदम फाईन, याचे चंक्स राहायला नको अद्रकचे वगैरे। तर हे तुम्ही गाळूनही घेऊ शकता, पण मी व्यवस्थित बारीक केलेलं आहे त्याच्यामुळे गाळून घेणार नाही आहे। आता यात आवडीनुसार आपल्याला पाणी ऍड करायचं आहे, टेस्ट करून बघायचं आणि पाणी ऍड करायचं। तर मी जे हे प्रमाण घेतलेलं आहे, एवढ्या प्रमाणात आपले 2 ते 2.5 ग्लास आरामात होतात। तर अशा प्रकारे आपला इथे ऊसाशिवाय ऊसाचा रस तयार झालेला आहे। तर हे प्रमाण वापरून तुम्ही नक्की करून बघा, मी सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आल्याचं प्रमाण मी सांगितलं तेवढंच घ्या, जर जास्त झालं तर चव बिघडते आणि चांगलं लागत नाही। तर अर्धा इंच किंवा त्यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल, पण अर्धा इंच पेक्षा जास्त आल्याचा वापर यात करायचा नाही, आणि याची चव सुद्धा अप्रतिम अशी होते। तर हा ऊसाचा रस आपण गुळापासून बनवलेला आहे, आणि गुळ हा ऊसापासून तयार होतो, म्हणून याला ऊसाच्या रसाची चव येते। अगदीच बाहेरच्या ऊसाच्या रसासारखी चव येत नाही, पण 80 to 90% तर ऊसाच्या रसासारखी चव याला नक्कीच येते। तर असं हे एक उत्तम प्रकारचं समर ड्रिंक आहे। तर हे प्रमाण वापरून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला नक्कीच हा ऊसाच्या रसासारखा लागला की नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा। भेटत राहू अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय, धन्यवाद।